नमस्कार मित्रांनो, मुंबई केराई चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत झणझणीत आणि चमचमीत अंडा करी. आणि ही अंडा करी आपण कशी बनवलेली आहे त्याची पूर्ण इन्फॉर्मेशन आपल्याला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तर अंडा करी बनवण्यासाठी लागणारे आपल्याला इन्ग्रेडियंट्स आहे. इकडे आपण मसाले घेतलेले आहेत, हळद घेतलेली आहे, मालवणी मसाला घेतलेला आहे, रेड चिली पावडर घेतलेली आहे, धने पावडर घेतलेली आहे, मीठ घेतलेलं आहे चवीनुसार, आणि इकडे कढीपत्ता घेतलेला आहे. तर हे सर्व जे मसाले आहेत आपल्या अंडा करीच्या भाजीमध्ये, अंडा करीच्या रस्स्यामध्ये जाणार आहेत. आणि ही अंडा करी आपण तुम्ही करीचा रस्स्याचा कलर बघितला असेल, तो कलर कसा आणला आहे ते पण आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. आणि याच्यानंतर तुम्ही बघत आहात आपण बॉईल करून घेतलेली आहेत अंडी. 7 ते 8 अंडी आपण बॉईल करून घेतली आहे मस्तपैकी. आणि त्याच्यावरचं जे शेल असतं ते रिमूव्ह केलेलं आहे अंडा करीसाठी. आणि इकडे घेतलेले आहे आपल्या वाटणाचा मसाला. ह्याच्यामध्ये आपण मस्तपैकी 2 ते 3 कांदे चॉप करून घेतलेले आहे, अद्रक घेतलेले आहे, खोबरं घेतलेलं आहे, जिरे घेतलेले आहे, धने घेतलेले आहेत, कोथिंबीर आहे, लसूण घेतलेला आहे, टमाटर घेतलेला आहे. तर हे सर्व मसाले ना आपण आता एका पॅनमध्ये 1 चमचा तेल टाकून मस्तपैकी ना फ्राय करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता पहिले तर आपण कांदे चांगले खरपूस भाजून घ्यायचे. तर हेच त्याच्या मागचं कारण आहे. ह्याच्यामध्ये खोबरं पण भरपूर मोठा रोल प्ले करतं. हे सर्व मसाले जर आपण असे भाजून काढले, फ्राय करून घेतले तर रश्श्याला असा मस्त असा काळा कलर येतो, म्हणजे मसाल्याला. तर तोच कलर या भाजणीमुळे येतो. तर असं मस्तपैकी मसाला आपला भाजून काढायचा आहे आणि मिक्सर ग्राइंडरमध्ये आपल्याला मिक्स करून बारीक करून घ्यायचं हे वाटण. तर मस्त अशी सोपी डिश आहे, जास्त काही वेळ लागत नाही आहे. इकडे बघा आपण खोबरं टाकलेलं, टमाटर आहे, धने, जिरे आहेत, कांदा आहे, लसूण आहे, टोमॅटो आहे. तर हे सर्व आपल्याला ना आता मिक्सर ग्राइंडरमध्ये साईडला आपण मिक्स करून घेऊया. आणि इकडे आपण हळद, मिरची टाकून अंडी चांगली फ्राय करून घेतलेली आहे. त्या सेम पॅन आपण यूज केलेला आहे. जास्त काही स्ट्रेस घ्यायचं नाही कुकिंग करताना. तर मस्तपैकी हे आता फटाफटमध्ये आपण फ्राय करून घ्यायचे आहेत वरच्यावर लाल मिरची पावडरमध्ये. आणि आता सुरुवात केली आहे 2 चमचा तेलामध्ये. आपण 2 चमचे तेल टाकल्यानंतर मस्तपैकी ना याला बॉईल येऊ द्यायचं आहे. आणि बॉईल आल्या आपण जे वाटण तयार केलेलं आहे तेच वाटण आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. कोथिंबीर ॲड केल्यानंतर मस्तपैकी आपल्याला हे वाटण ॲड करायचं आहे. तुम्ही बघू शकता मस्त असा हिरवा कलर आलेला आहे, दाटसा डार्क हिरवा बोलू शकता, म्हणजे ज्याच्याने की असं आपल्याला समजतं की काळं कालवण असतं ना अंड्याचं, ते झालेलं आहे. तर हेच त्याच्या मागचं कारण आहे. हा मसाला भाजलेला आहे आणि त्याच्यामुळे हा कलर आलेला आहे. धण्याचं प्रमाण आपण घेतलेलं आहे इथे जास्त, धने पावडर टाकलेले आहे, धने टाकलेले आहेत. आणि इकडे मीठ आपण घेतलेलं आहे चवीनुसार मस्तपैकी. त्याच्यानंतर आपण इकडे हळद घेतलेली आहे. तर हे सर्व मसाले फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला सगळे मिक्स करून घ्यायचे. आणि त्याच्यानंतर आपल्याला मसाला तेल सुटूस्तवर फ्राय करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला लाईक 4 ते 5 मिनटं लागणार आहे. 3 ते 5 मिनटामध्ये आपल्याला मसाला चांगला तेल सोडतो, फ्राय होतो मसाला चांगला. हे आपलं लाल मिरची पावडर आणि मालवणी मसाला इथे टाकलेला आहे, ते चांगलं आता मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ, हळद, मालवणी मसाला, रेड चिली पावडर आणि धणे पावडर घेतलेली आहे. तर मस्त जसं कलर येणार आहे या रश्श्याला. आणि अंडा करी म्हटलं तर सगळ्यांचंच फेवरेट आहे. अंडा करी ही लंच आणि डिनरसाठी एक परफेक्ट ऑप्शन असू शकतं. माझी तर भरपूर फेवरेट आहे अंडा करी. तर तुम्हालाही आवडत असेल तर नक्की कमेंट करायला विसरू नका. अंडा करी चपातीबरोबर, पावाबरोबर पण छान लागते, भाकरीबरोबर छान लागते, राईसबरोबर तर मस्त वेगळीच टेस्ट येते. आता इकडे आपला मसाला तुम्ही बघू शकता मस्त असा बॉईल येतो आहे, फ्राय होतो आहे, फ्राय झालेला आहे ॲक्च्युली. ते 5 मिनटानंतरचं मी तुम्हाला हे दृश्य दाखवतो आहे. तर ह्याच्यामध्ये आपण 1 कप पाणी ॲड केलेलं आहे, 1 कप पाणी ॲड केलेलं आहे. मस्त असा तेलाचा तवंग तुम्ही बघू शकता, मस्तपैकी कलर आलेला आहे, सुंदर असं टेस्ट आलेला आहे. आता हे बॉईल केलेले जी अंडी होती आपण त्याच्यामध्ये सोडून द्यायची बस. आणि अजून 5 मिनटं आपल्याला रस्सा हा बॉईल होऊ द्यायचा आहे मस्तपैकी. आणि 5 मिनटानंतर आपली डिश अंडा करी रेडी झालेली आहे. भरपूर कमी वेळात 10 ते 15 मिनटं लागलेली आहे आपली डिश रेडी होण्यासाठी. जास्त काही टाईम लागलेला नाही आहे, फक्त बॉईल होण्यासाठी आता 5 मिनटं. आणि त्याच्यानंतर तुम्ही बघा आपली डिश ही रेडी झालेली आहे. तर मस्तपैकी तयार झालेला आहे रस्सा, करी वा कालवण, तुम्ही काहीही बोलू शकता. तर अंडा करी इज रेडी. तर मस्त अंडी बॉईल झालेली आहे आणि जे मसाला आहे, मसाला चांगला फ्राय होऊन तो कर्रीमध्ये चांगला मिक्स झालेला आहे, तो अंड्यामध्ये पण थोडा ॲड झालेला आहे. तर ह्याला आपण साईड डिशमध्ये काढून घेऊया. तुम्ही बघू शकता
मस्त अशी सुंदर वाफ सुटलेली आहे अंडा करीला. नाही आपण एकदम प्लेटिंग करून घेतोय, त्याच्यावरती करी ॲड करते आई. तर जरूर ही डिश तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट करा, व्हिडिओला सपोर्ट द्या आणि तुमच्या सोशल मीडिया हँडलवरती हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून आपल्या चॅनलची रीच वाढेल. मुंबई के राई चॅनलला सपोर्ट करा प्लीज प्लीज प्लीज. इट्स अ हंबल रिक्वेस्ट टू ऑल. मुंबई के राई चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर जरूर ही डिश तुम्ही तुमच्या घरी करून बघा. तर भरपूर सुंदर डिश झालेली आहे. मला तर फार भूक लागलेली आहे. जर तुम्हालाही आवडली असेल तर नक्की तुमच्या घरी तुम्ही करून बघा. आणि जसं मी म्हणतो अंडा करी ह्या सर्व भाज्या ज्या आहेत तुम्ही तुमच्या घरी बनवून बघत असाल, पण आम्ही ज्या पद्धतीने बनवली जी वेगळी पद्धत वापरली आहे ती तुम्ही जरूर ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. तर मस्त असा कलर बघू शकतात, अंडी बॉईल झालेली आहे, रस्सा मस्त कलर आलेला आहे रश्श्याला. तर जरूर ही डिश तुम्ही करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा. तर येस, भरपूर सुंदर अशी डिश झालेली आहे. टेस्टही छान आहे, बघण्यासाठी छान आहे. तर जरूर ही डिश तुम्ही ट्राय करू बघा, अंडा करी, आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवायला विसरू नका. तर भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वजण काळजी घ्या. टेक केअर अँड बाय बाय.